मधला शेवटची मॅच पहिल्या राऊंड मधली एका बाजूने पेण तालुक्यातील हमरापूर विभागातील हमरापूर हा संघ तर दुसऱ्या बाजूने आपल्या विभागासाठी पाहुणा असलेला संघ अर्थात ओम साईराम धोंडपाडा. तसेच आम्ही एक विशेष अनाउन्समेंट करतो. या स्पर्धेच्या नियमावलीमध्ये ते लिहिलेलं सुद्धा होतं की ही स्पर्धा खेळत असताना तुम्हाला जर्सी कोड अनिवार्य राहील. जर जर्सी कोड नसेल तुमचा 12वा प्रतिनिधी सुद्धा कंप्लीट जर्सी कोडमध्ये पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचा ट्रॅक टी शर्ट आणि शूज. त्यामुळे कोणताही संघ जर जर्सी कोडमध्ये उपस्थित नसेल तर आपल्याला पॅनल्टीला सामना करावा लागेल, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. ओके, नक्कीच डावाला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट ना बॉलर भाई कडू तयार. पहिला बॉल लो फुल टॉस. बॉलला पाठवले पॉइंटच्या दिशेने. हलक्या हाताने फक्त दिशा दिली होती. वेग होता बॉलवर, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर केला होता, परंतु तिथे मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक त्यानं बॉलला फील्ड केलं. तत्पूर्वी एक धाव बॅटिंग करत असणाऱ्या टीम श्लोक 11 हमरापूरच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. एका धावेने संघ पुढे चाललंय, खातं उघडलंय. आणि मी ज्या अनाउन्समेंट आत्ताची केली होती जर्सी कोड बद्दल, परंतु चालू सामन्यामध्ये फिल्डिंग करत असणाऱ्या धोंडपाडा टीमचा सुद्धा जर्सी कोड नाहीये, परंतु प्रतिस्पर्धी हमरापूर संघानं कोणत्याही प्रकारचा आक्षेप त्यावर घेतलेला नाहीये. त्यामुळे श्लोक 11 हमरापूर संघाचं सुद्धा विशेष कौतुक या माध्यमातून करेल की त्यांनी कोणत्याही प्रकारची पॅनल्टी देण्यास आयोजकांना मनाई केली की असू द्या, खेळू द्या असं सांगत आहेत. धन्यवाद हमरापूर संघ. पुढचा बॉल खोलात टाकला होता, चांगल्या पद्धतीचा बॉल. तिथून मात्र यष्टी रक्षकाकडून मिसफिल्डिंग आणि बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये फरार होत असताना तिथे मात्र शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला. तत्पूर्वी 2 धावा सुशांतच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील आणि दोनच्या मधीने संघ पुढे चालला, तो म्हणजे 3च्या घरात. 3 या धावसंख्येवर पोहोचलाय हमरापूर संघ. तर बॉलिंग करत असताना भाई कडू एक चांगली राऊंड आर्म ऍक्शन या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. साईड आर्म ऍक्शन भाई कडूची कशा प्रकारची कामगिरी करेल येणारे त्याच्या उर्वरित 4 बॉलवर P1चं पहिलं षटक हातात येतो धोंडपाडा संघासाठी. लोवा फुल टॉस, नो बॉल कॉल केला भीमर आणि बॉलला पाठवलंय पॉइंटच्या रिजन मधून डीप थर्ड मॅन क्षेत्राकडे. नो +4 धावा मितील 5. हा आलाय चौकार. इथे मात्र खराब दर्जाचा बॉल डिलिव्हर्ड केला, खोलात टाकण्याचा प्रयत्न. त्यामुळे बॉलमध्ये अतिरिक्त असणारा वेग, त्यामुळे लाईनवर थोडंसं नियंत्रण ठेवू शकला नाही गोलंदाज. आता नक्कीच ते मागच्या वर्षी रोशन सर ABP माझावर एक क्लिप व्हायरल झाली होती परमेश पाटील सर आणि अक्षय पाटील सर यांची. त्याच्यामध्ये अक्षय पाटील सरांचा एक डायलॉग होता, बायकोनी टाकला कालवनात कमी मीठ आणि पुढचा बॉल फ्री हिट. आणि नक्कीच हा फ्री हिटचा बॉल असेल आणि या फ्री हिटच्या बॉलवर आता कशा प्रकारचं आक्रमण करेल सुशांत शेदवल. या नावामध्ये दम आहे मित्रांनो. गतवर्षी हा खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये होता, परंतु यंदाच्या हंगामामध्ये अजून चांगला फॉर्म लागला. या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल. पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेळायचा होता, प्ले अँड मिस. पडल्यानंतर बॉल खाली राहिला, फलंदाजाला समजू शकला आणि चांगल्या दर्जाचा बॉल भाईनं डिलिव्हर्ड केला. फ्री हिटचा बॉल होता, आक्रमण करण्याची नामी संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही फलंदाज सुशांतला. तो थोडासा या बॉलवर जरूर शांत राहिला, परंतु आता या षटकातील येणारे 3 बॉल कशा प्रकारची कामगिरी करेल. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 8 धावा. आडव्या बॅटनं पुल करायचा होता, फटका फसलाय. बॅटची लिडिंग एज यष्टी रक्षकाच्या हातामध्ये झेल विसावलाय. फलंदाज बाद सुशांतच्या पारी शांत झाले. फलंदाज पहिला बॅटिंग करत असताना पहिला धक्का श्लोक 11 हमरापूर संघाला. जरूर एक नो बॉल आला, त्याच्यानंतर एक चौकार नोवर खेचला. त्यानंतर मात्र गोलंदाजाचं कमबॅक. भाई कडू या गोलंदाजाचं नाव. चांगल्या दर्जाचा बॉल त्यानं डिलिव्हर्ड केला. 4 चेंडू आतापर्यंत त्यानं फेकल्यात, 8 धावा खर्च केल्या, ज्याच्यामध्ये 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. सुशांत शेदवलला त्यानं खरं तर बाद केलं. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 क्रमांकासाठी विशाल गोलिमडे दाखल झाला. श्लोक 11 हमरापूर संघासाठी. डावकुऱ्या त्याचा फलंदाज इनॅट नंबर 3 क्रमांकासाठी त्याला प्राचारण करण्यात आलंय. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. भाई कडू थोडासा फिल्डिंग मध्ये बदल करतोय. डीप मध्ये मिड विकेट आहे.
त्यावेळेस डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलं. पहिलं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहता 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू असतात. फिल्डिंगच्या व्यूहरचनेचा विचार केला तर शॉटमध्ये शॉट कव्हर आहे, शॉट मिड विकेट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस आक्रमण केलंय, बॉलला पाठ ठेवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. या षटकातील आपला पहिलाच बॉल फेस करत असताना चौकार. हॅलो, चला प्लेअरचा रिव्ह्यू बीमरसाठी आमची टेक्निकल टीम, तिसऱ्या पंचांच्या रूपात बंटी म्हात्रे सर, साईप्रीत लाईव्हची संपूर्ण टेक्निकल टीम. 3 कॅमेरानिशी ही स्पर्धा कव्हर केली जाते, त्यामुळं विविध अँगल चेक करून हा बीमर आहे की नाही चेक केला जाईल. फलंदाजाच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेण्यात आला आहे. टेक्नॉलॉजीचा वापर इथं केला जातो. टेक्नॉलॉजीने आंधळ्यांना डोळे दिले, बहिऱ्यांना कान दिले. आपण का नाही टेक्नॉलॉजीचा वापर करायचा. चला, इट्स अ फेअर डिलिव्हरी पंचा, इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजेच रिव्ह्यू आता नसणार आहे आपल्या संघासाठी यापुढेच. बॅट्समन टीम नो मोर रिव्ह्यूज. ह्यावेळेसचा बॉल लो फुलटॉस होता, त्यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरमध्ये 4 धावांनीशी घेतला आणि त्यानंतर टीमची टोटल 12 रन्स, 12 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फिरून मारला, बॉलला पाठ ठेवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. मैत्री चषकाच्या बॅनरला हिट करणारा हा दमदार हिट, चौकार. चला, विनंती असेल प्रत्येक संघाला की प्रत्येक ओव्हरनंतर टीम मीटिंग नको. टीमची टोटल या चौकारण्याशी 16 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेकमध्ये तुम्ही ऑफिशियली टीम मीटिंग करा, प्रत्येक ओव्हरनंतर नको, कारण आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा, त्यामुळे थोडासा स्पर्धेला उशीर जरूर होते, परंतु अजूनही यापुढे आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळे इथून पुढे खेळणाऱ्या संघाला विनंती असेल की आपण अधिकतम वेळ घेऊ नका आणि जो नियम आपला राहील तोच, अर्थातच पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटाच्या आत डिलिव्हर करावे लागतील, अन्यथा शेवटच्या 1 षटकामध्ये तुम्हाला 1 खेळाडू अधिकतम 38 सर्कलमध्ये दाखल करावा लागेल. पहिलं षटक संपलं जिथे टीमची टोटल 16 धावफलकावरती. नवीन गोलंदाज कुंदन कडू सामना करेल, उजव्या हाताचा फलंदाज कुंदन दाभाडेसाठी पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल दिशाहीन चेंडू आणि तिथून मात्र बॉल निघून चालला डीप फाईन लेग सीमा पार. धावा मिळत आहेत 4. या षटकाची सुरुवात, चौकार. धन्यवाद. नक्कीच पाटलांच्या बैलगाडीनं घाटात राडा केलाय, परंतु इथे हमरापूर संघाचे बॅट्समन राडा घालतायत. टीमची टोटल 21-21 हा नो बॉल आहे. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. डावखुरी हाताचा गोलंदाज आहे आणि हा लेफ्ट आर्म अराउंड विकेटनं गोलंदाजी करत असताना कुंदन दाभाडेच्या विरोधामध्ये कुठेतरी गोलंदाज दबावात आला. आत्मविश्वास डगमगताना दिसतो या खेळाडूचा, परंतु इथून पुढचे 6 बॉल चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करावे लागतील. टीमची टोटल आत्तापर्यंत 22 रन्स, 22 धावा. फ्री हिट कंटिन्यू असेल. पुढचा बॉल उचलून मारायचा होता, लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर होता, रनआउटची संधी होती आणि तिथे मात्र ती संधी गमावली, कारण शॉट फाईन लेगला चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं, परंतु थ्रो थोडासा खराब झाला. इथे मात्र गोलंदाज आपल्या ट्रॅकवर पुन्हा एकदा येत असताना. चला, इथून पुढे प्रत्येक खेळणाऱ्या संघाला विनंती असेल स्पीडअप करा. दोन्ही पंचांना सुद्धा विनंती असेल की आपण खेळाडूंना प्रोत्साहित करा. यस, टाइम लावलेला अर्थातच फिल्डिंग टीम आपल्याला आपण जर पहिली 4 षटकं 20 मिनिटाच्या आत संपवली नाहीत तर मात्र शेवटच्या 1 षटकामध्ये पेनल्टीच्या रूपाने तुम्हाला 1 खेळाडू अधिकतम दाखल करावा लागेल, तो म्हणजे 38 सर्कलच्या आतमध्ये. पुढचा बॉल लोवर फुल टॉस, आडव्या बॅटनं आमच्या समालोचन कक्षाला अर्थात मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा, शिवरायांच्या प्रतिमेला मानवंदना देणारा ठोकलाय फलंदाज कुंदन दाभाडेच्या बॅटमधून. कुंदनच्या विरोधात चौकार. थाटा माटात एकविरा आईची पालखी येत्या 4 जानेवारीला
नवी मुंबई अर्थातच जुई नगर ते श्री क्षेत्र कारला इथे रवाना होणारा आगरी गोळ्यांची कुलस्वामिनी आई एकविरेचं गीत आपण ऐकलं. मैदानाच्या आतमध्ये टीमची टोटल 26 धावा. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न करायचा होता परंतु पुन्हा एकदा डाऊन दिले का बॉल. पंच आत्माराम कोई सरांचा इशारा होता. इट्स वाईट डिलिव्हरी. अर्थातच अजून एक खराब चेंडू, अजून एक दिशाहीन चेंडू गोलंदाज कुंदन कडूच्या माध्यमातून. इथे मात्र जस्ट मला एक कॉल आला होता स्वप्नील पाटील ताया यांचा की कुंदन दाभाडे यांनी सलग 3 षटकार मारले तर त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. आणि जणू काय कॉल इकडे आला आणि रिंग तिकडे गेली आणि ठोकला लॉंग लेग सीमा पार षटकार. हॅलो. तसंच कुंदन दाभाडे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. या पुढील 2 बॉलवर अजून 2 षटकार आले तर राजू मोकल यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज. स्वप्नील पाटील ताया यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज. अर्थातच 2000 रुपयाचे मानकरी ठरतील. पुढचा बॉल ऑन साइडला मागचा पाय वाकवत घुटना टेकत फटका सजवायचा होता परंतु शरीराचा वेध घेणारा बॉल. पंचांचा इशारा लेग बाय स्वरूपात. ही एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जर एका धावेने संघ पुढे चाललाय तो म्हणजे 34 धावा. आतापर्यंत हे षटक महागडं ठरलंय गोलंदाजी करत असताना कुंदन कडूचं. ज्याच्यामध्ये अतिरिक्त धावा बऱ्याच आपल्याला पाहायला मिळतात. तसंच आपण पाहू शकता तर इंडिया साऊथ आफ्रिका चालू ओडीआय सिरीज तो सामना सुद्धा सुरू आहे ज्याच्यामध्ये आजही इंडियाची पहिली बॅटिंग आहे जिथे 28.3 षटकांचा खेळ संपला. टीमची टोटल 194, लॉस ऑफ दी 2 विकेट्स. सुस्थितीमध्ये आहे. तिथे मात्र जसंही बॅटिंग करताना स्ट्रोक 11 हमरापूर संघ 10 मध्ये 34 केल्या. सुस्थितीमध्ये आहे मैत्री चषक 2025 मध्ये. तसाच तिकडे भारतीय संघ सुद्धा. लोवर फुल टॉस आडव्या बॅटनं डीप मिड विकेट कडे वाईडिश लॉंग ऑन कडनं क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल करतोय. मिसफील्ड. आधीच प्रतिस्पर्धी संघाच्या धावा लागल्यात बोर्डवर. त्यामध्ये होणाऱ्या चुका ह्या मात्र महागात ठरतात. अजून एकदा बॉल सीमा पार चौकार. टीमची टोटल या चौकाराची जाऊन पोहोचते 38 धावा. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगल्या दर्जाचा चेंडू डिलिव्हर्ड केला. पडल्यानंतर चेंडू सरळ थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल निशी षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 19.00च्या सरासरीनं 38, लॉस ऑफ दी 1 विकेट. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 विकेट जिथे गेले. आपण स्पर्धा पाहताय स्वर्गीय नवनाथ गरज स्मृती रोड लाईन ग्रुप जोहे आयोजित मैत्री चषक 2025 हे भव्य आणि दिव्य पर्व. गतवर्षी या स्पर्धा आपण पाहिली होती मैत्री चषक 2024 ज्यामध्ये तब्बल पाहुणे संघ अर्थात ठाणे जिल्ह्यातून गोठेकर सारखे संघ सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये पाहिले होते. यंदाच्या हंगामामधली ही स्पर्धा यंदाच्या हंगामामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे सध्या पाहिलं जात आहे. तब्बल 1 लाख प्रथम पारितोषिक असणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक आमचे मैत्री चषकाचे सर्व सदस्य त्यांच्या वतीनं केले गेलेलं आहे भव्य आणि दिव्य आयोजन. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस सकाळच्या सत्रामध्ये दादर सागरी पोलीस स्टेशनचे PSI सन्मान्य सकपा साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन या सोहळा पार पडला. त्यांच्या समेत त्यांचे सहकारी मयूरजी पाटील तसेच ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य गोपीनाथजी मोकल त्यांच्या समेत अटल करंडकचे यशस्वी आयोजक सुदर्शनजी मोकल अर्थातच बाळ गुड्डू आणि त्यांच्या समेत संपूर्ण आमची आयोजक मंडळी. पुन्हा एकदा जाऊयात मैदानाकडे. बॉलिंग ट्रॅकवर साहिल कडू तयार. पहिला बॉल आखूट टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट बॉलचा वापर केला होता अतिरिक्त खांद्याचा वापर परंतु इथून मात्र दिशाहीन बॉल डाऊन दी लेग हा बॉल जाताना पाहायला मिळाला. म्हणजे या षटकाची सुरुवात सुद्धा खराब झाली धोंडपाडा संघासाठी. परंतु इथून मागे काय घडले 2 षटकात ते विसरून पुढील 3 षटकामध्ये चांगल्या दर्जाची फलंदाजी करावी चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल ऑन साइडला फिरून मारलाय. झेल अटेम्प्ट केला जरूर होता परंतु बॉल निघून चालला डीप पाईन लेग सीमा रेषा पार. तिसऱ्याही षटकाची सुरुवात 4 धावांनिशी चौकार.
इथे मात्र फलंदाज थांबायला तयारच नाहीयेत. यावेळेसचा बॉल पंच डेड घोषित करतात. ओके, अर्थात टीमची टोटल मागील चौकारानेशी 43-43 धावा. आतापर्यंत 13 बॉलचाच खेळ संपला आणि संघाचा धावफलक 43-43 धावा. टॉस जिंकून आम्ही बॅटिंग का घेतली याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना आडव्या बॅटनं खेचला, यावेळेस बॉलला पाठवलं लॉंग लेगच्या दिशेनं. हवाई हल्ला, हवाई सफर. इट्स हाय, इट्स ह्यूज, इट्स माइटी, इट्स आउट ऑफ द पार्क फॉर द 6 रन्स. 6 धावा. काय कमालीचा स्ट्रोक फलंदाजी करत असताना बॅट्समन कुंदन दाभाडे यांच्या बॅटमधून षटकार आले, ज्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सलग 3 षटकार आणि तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राईज राजू मोकोल यांच्याकडून आणि 1,000 रुपयाचं कॅश प्राईज स्वप्नील पाटील ताया यांच्याकडून. परंतु गोलंदाज साहिलला कमबॅक करावं लागेल. आपल्या संघासाठी एक ब्रेक थ्रू देणं फार आवश्यक आहे. पुढचा बॉल खोलात टाकला, येस, लाऊड अपील आणि अपील उचलून सुद्धा धरल्या. कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात 1 मोर विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना श्लोक 11 हमरापूर संघाला. कुंदन बॅक टू द डगआउट. धन्यवाद. इथे मात्र आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. ते असं म्हणतात ना की छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात उभं राहण्याचं धाडस तुमच्यामध्ये देऊ शकतं. त्याच उक्तीप्रमाणे आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देतं. आणि हीच संघर्ष करण्याची प्रेरणा घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना बॉलर आपण साहिल कडूला पाहताय. कमालीचा चेंडू आपण पाहिला. मागील बॉलवर जरूर षटकार आला होता, परंतु तदनंतर मात्र विकेट घेण्याची क्षमता माझ्यामध्ये सुद्धा. संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल नवीन फलंदाज आपण पाहिलं रोहित शेदवलच्या बॅटमधून ऑन साईडला टर्न केला होता, मिस फील्ड झाली आहे. ओम साईराम धोंडपाडा संघाचे खेळाडू काय करतात, आधीच प्रतिस्पर्धी संघाच्या नावापुढे बऱ्याच धावा लागल्यात. दुष्काळामध्ये 13वा अशा प्रकारची सिच्युएशन. बॉल निघून गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. 4 धावांसाठी चौकार. नवीन अल्ला फलंदाज आल्या आल्या थांबायला तयार नाही. हल्लीचे क्रिकेटर आहेत ना मित्रांनो, आल्या आल्या मोठे फटके आणि मोठ्या फटक्यामध्ये यश सुद्धा यांना येते. रुकना हमें आता नाही और झुकना हमें कभी सीखा नाही, हेच मात्र दाखवून देतं. पुढचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच इंटरसेप्ट. पुन्हा एकदा बॉल डाऊन दी लेग, डावी यष्टी सोडणारा बॉल. पुन्हा एकदा पंच वाईट कॉल करतात आणि वाईट निशी संघाची धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 54. 54 धावा धावफलकावरती लागल्यात. काय बॅटिंग चालले मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 3 षटकांनी अजून खेळ सुरू. तिसऱ्या षटकाचा खेळ ऍक्च्युली सुरू आहे. 16 बॉलचा खेळ आतापर्यंत झाल्या. 54 धावा धावफलकावरती लागल्यात. कमी गतीने टाकला होता लोवर फुल टॉस. आक्रमण दोन्ही हाताने स्वीकारला. बॅट आणि बॉलच्या मध्ये सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. 6 धावा षटकार. पहिले 2 बॉल फेस करत असताना खेळाडू 10 धावसंख्येवर वैयक्तिक 500च्या स्ट्राईक रेटनं पुढे चालला. पुढचा बॉल पुन्हा एकदा डाऊन दी लेग. बॉल पुन्हा एकदा पंच इंटरेस्टेड आम्हाला कळवतात. इट्स वाईट डिलिव्हरी. आता त्याच्या षटकातील अजून एक अतिरिक्त चेंडू. या षटकातील तब्बल 3रा वाईट चेंडू डिलिव्हर करतोय बंटी कडू, अर्थात साहिल कडू. पुढचा बॉल समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड, ऑन दी राईट, ऑन दी अप. फटक्यात सजवल्या बॉलला पाठवलं लॉंग ऑफ. सीमा क्लिअर करत असताना 6 धावा देऊन जाणारा अजून एक धमाका षटकार. चला
टीम ओम साईराम धोंडपाडा आपला एक आता अधिकतम खेळाडू 30 सर्कलमध्ये दाखल केला जाईल बघा. मोठी स्पर्धा आहे त्यामुळे तुम्हाला नियमांचं काटेकोरपणे पालन करणं फार आवश्यक आहे. येस नक्की 38 सर्कलमध्ये आता तुम्हाला 5 नाही तर 4च खेळाडू ठेवता येतील. आमचे ऑफिशियल्स या सामन्याचे आम्हाला कळवत असतात त्यामुळे वेळेला महत्त्व द्या. टीमची टोटल 67 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. ह्या रन रेटनी जर संघ पुढे गेला तर कुठेतरी शतक गाठेल का? येस नक्कीच 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 4च खेळाडू ठेवता येतील. अर्थातच ज्यावेळेस आपण 5 खेळाडू पाहत असतो परंतु आता एक अधिकतम खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल आणि एक कमी खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर अर्थातच 4 खेळाडू तुम्हाला बाहेर ठेवता येतील. त्यामुळेच मित्रांनो आम्ही सातत्याने म्हणत असतो की वेळेला महत्त्व द्या. टाइम इज मनी. कारण टाइमपास केला तर काही होणार नाही. कारण टाइमपास गेला सैराट आला. सैराटही निघून गेला. आता बरेच हिट मराठीत काही येत नाही आहेत पण त्यामुळे टाइमपास करू नका. वेळेला महत्त्व द्या. बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन भाई कडू तयार आहे. तर स्ट्रायकिंग एंडकडे फलंदाज डावखुरी हाताचा फलंदाज आपण विशाल गोलिवडेला पाहता. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळला परंतु शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. कॅचिंग पोझिशन मध्ये त्याला जरूर ठेवला होता आणि तिथून मात्र त्यानं झेल पकडला आणि पहिल्याच बॉलवर धक्का दिला. 1 मोर विकेट डाऊन फॉर श्लोक 11 अमरापूर. पहिल्याच बॉलवर गोलंदाज आता कमबॅक करून देतोय की काय आपल्या संघाला. कारण पहिल्या 3 षटकामध्ये 67 धावसंख्येची उभारणी केली अमरापूर संघानं. तिथून मात्र विकेट आल्या. पुढचा बॉल नवीन फलंदाज आडव्या बॅटने खेळलाय. बिड विकेट क्षेत्रामध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव तिथे पूर्ण केली जाईल आणि एकेरीच धावावर समाधान मानावं लागेल. एकेरी धावेने संघ पुढे चाललाय 68 धावसंख्येवर. इथे साहिल होता डीपमध्ये. भाई कडू आतापर्यंत चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतो या 4थ्या षटकामध्ये जिथे आतापर्यंत 1 विकेट त्याने मिळलं आणि 1च धाव खर्च केलं. परंतु ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहिलं रोहित शेदवल ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिलेत. तिसरा येईल का? लोवर फुल टॉस फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बंटी बॉल खाली येतोय. चेंडूला जज करतोय आणि वेल जज कॅच. इथे मात्र धक्का क्रमांक 4 बॅटिंग करत असणारा टीम श्लोक 11 हमरापूरला. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. इथे मात्र भाई आपल्या नावाप्रमाणे गोलंदाजीमध्ये भाईगिरी करतोय. ते असं म्हणतात ना की इफ देअर इज अ विल देन यू फाइंड अ वे. जिथे इच्छा तिथे मार्ग. आपल्या संघासाठी कुठेतरी मार्ग सुखकर करत असताना हा खेळाडू भाई कडू आपल्याला पाहायला मिळतोय. तिथं धावसंख्येवर विराम लावत इथे मात्र 2 महत्वाचे गडी त्यानं मात्र गारद केले. विकेटचा रकाना भरला. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. पुढचा बॉल नवीन फलंदाज आल्या समोरच्या दिशेने मला आवडत नाही तडजोड मला आवडतीये तोडफोडे सांगून देत असताना रायगड पोलीस दलात कार्यरत असणारे निलेश गव्हाणकर ठोकतायत. पहिल्याच बॉलवर षटकार. कम्मालीचा फटका. मागील 2 विकेटच्या आल्यात हे विसरून इथे मात्र चांगल्या दर्जाची फलंदाजी. पुन्हा एकदा पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला टर्न केला. हलक्या हाताने फक्त 1च धाव तिथे मिळेल. एकेरी धावेने संघ पुढे जाईल. 75-75. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस लाऊड अपील परंतु इथे खेळाडू वृत्ती सुद्धा दाखवले. पंचांकडे पाहिलं सुद्धा नाही फलंदाज शुभम शेदवळनं आणि इथे मात्र कॉट बिहाइंड स्वरूपात अजून एक धक्का आणि अजून एक विकेट बॉलर भाईच्या खात्यामध्ये. चला नेक्स्ट. हॅलो धन्यवाद. चला नेक्स्ट मॅचचा टॉस मायकल जोहे आणि कळवे
दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी या सामना 4 षटकांचा असेल तर याच दरम्यान आगमन या ठिकाणी होतं. कॅमेरामॅनला विनंती राहील आपण फोकस करा, कॅमेरा झूम करा. खरं तर ज्यांचं आगमन होतंय ते खऱ्या अर्थानं हमरापूर मूर्तिकार विभाग संघटनेचे उपाध्यक्ष, नवीन उपाध्यक्ष म्हणून ज्यांची आता भूमिका राहिली आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेला आम्हाला 2 व्हीलर बाईक मिळाली मालिकेभराची, ते प्रीत कला केंद्राचे सर्वे सर्वा गोल्डन मॅन सुनील पाटील उर्फ सुंटी पाटील यांचं आगमन या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. खरं तर नवीन खरेदी 2 व्हीलर बाईक आणि त्याच्या बरोबरीने सोन्याचे भाव आता गगनाला भिडले तरी 8वी चैन त्यांच्या गावामध्ये तुम्ही पाहता. असे खरं तर रॉयल म्हणजे राजासारखा माणूस गोल्डन मॅन सुनील पाटील यांचं आगमन. क्या बात आहे. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीनं आम्हाला 2 व्हीलर बाईक एकदा जोरदार टाळ्या द्या सुंटी पाटील यांच्यासाठी. असं म्हणतात ना, बोले तैसा चाले तयाची बंदावी पावले. गतवर्षी त्यांनी शब्द दिला या स्पर्धेमध्ये की पुढच्या वर्षी आम्ही बाईक घेऊन येणार आणि या स्पर्धेमध्ये एका खेळाडूचं स्वप्न होईल पूर्ण आणि स्वप्नपूर्ती करणारे खऱ्या अर्थानं आमचे सुनीलजी पाटील बाईकचे पुरस्कार त्यांचं आगमन. वेलकम, आपलं स्वागत. जाऊयात मॅचकडे, जिथे संघाची धावसंख्या धावफलकावरती 76 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर मनोज भोईर बॉलिंग ट्रॅकवर तयार आहे. मनोजला कमबॅक करावं लागेल. आतापर्यंत काय घडलं हे विसरून मागील षटक ज्याप्रमाणे भाईकडून हाताळलं ना, तशा प्रकारची गोलंदाजी इथे मनोज भोईरला करणं फार आवश्यक आहे. इकॉनॉमिकल षटकची फार आवश्यकता. लोवा फुल टॉस, त्यावर केलं आक्रमण, केलाय कडा प्रहार आणि बॉलवर केलाय अत्याचार. बॉलला पाठवलंय सीमा पार, षटकार. क्या बात आहे डीजे. सुनील पाटील यांचं भव्य स्वागत केलंय या ठिकाणी फलंदाजाने षटकार ठोकत. बघा, होंडा शाईन ही नामांकित गाडी आहे, एक्स्ट्रा मायलेज देणारी. खरं तर ही गाडी या सिरीजसाठी आणि KTM ही नवीन खरेदी आहे सुनील पाटील यांची, सुंटी मामा यांची. त्याच्याबरोबरने एक 8वी गोल्ड चेन त्यांच्या गळ्यामध्ये पाहत आहे. खरं तर हे त्यांच्या मेहनतीचं फल आहे. त्यांनी केलेली मेहनत आणि त्यांच्या खांद्यावरती सध्या हमरापूर विभाग मूर्तिकार संघटना उपाध्यक्षपदाची जबाबदारी देखील आली. त्यांना आपण पुढील वाटचालीसाठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून सुद्धा आपण त्यांच्याकडे पाहतो. सुंटीशेठ पाटील, एक युवा उद्योजक, यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि आपली स्पर्धा, पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या दर्जाचा बॉल डिलिव्हर करतोय आता गोलंदाज मनोज भोईर. शेवटच्या षटकामध्ये इथे मात्र जरूर एक षटकार आला असेल, परंतु तदनंतर मात्र एक निर्धाव चेंडू आणि तदनंतर लेग बाय स्वरूपात एक धाव, एका धावेने संघ पुढे झाला. 83 रन्स, 83 धावा धावफलकावरती, जिथे 5 गडी गारद झाले, परंतु धावसंख्येचा उच्चांक गाठला. या स्पर्धेचा विचार केला तर आजचा पहिला दिवस, आणि या पहिल्या दिवसामध्ये जशी जशी मॅचेस पुढे जात आहेत ना, तसा मात्र पहिल्या इनिंगचा स्कोर हा वाढतच चालला. तिथे आता मात्र 83 झाल्यात. 83 मध्ये अजून भर केली जाईल. या 2 धावांची टीमची टोटल 85, 85 धावा. जणू काय धावसंख्येचा डोंगर उभारताना श्लोक 11 हमरापूर संघ यंदाच्या हंगामामध्ये एवढा फॉर्ममध्ये नव्हता हा संघ, परंतु ही स्पर्धा जणू काय लकी राहिले की काय. परंतु तशा प्रकारचा खेळ, त्यांच्या मेहनतीचं फळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर बॉलिंग ट्रॅकवर मनोज भोईर, एखादी ड्रीम विकेट मिळवून जाईल का? ऑन स्ट्राईक निलेश. पुढचा बॉल समोरच्या दिशेला, ताकद, टायमिंग आणि शॉट सिलेक्शन, तिन्ही गोष्टींचा परफेक्ट मिलाव. चेंडू सीमा पार, अजून एक धमाका. शेवटच्या बॉलवर शेवट गोड करणारा षटकार. धन्यवाद डीजे. आपण टॉसकडे जाणार आहोत. दोन्ही संघांना इथे इन्व्हाइट करूया, जोहे आणि कळवे. तर बघा, ही 2 व्हीलर बाईक ज्या करतर शोरूममधनं आणली, त्या करता शोरूमचे प्रोप्रायटर सुशीला मोटरचे सर्वेसर्वा रुपयाची दळवी साहेबांचं इथं आगमन. ते स्वतः गाडी घेऊन इथे आलेत. आणि सुंटी पाटील, क्या बात आहे, सबसे कातिल सुनील पाटील, ज्यांच्या वतीनं या स्पर्धेला 2 व्हीलर बाईक मिळाली आणि त्यांचं देखील विशेष मी आभार व्यक्त करीन. तर टॉस केला जाईल कळवे आणि एका बाजूला मायकल जोहे. चला दोन्ही कॅप्टन या. हा सामना 4 षटकांचा राहील. तर सन्मान केला जाईल सुशीला मोटरचे सर्वे सर्वा रुपेश भाई दलवी. तुम्हाला जर का नामांकित कंपनीची 2 व्हीलर बाईक घ्यायची असेल तर सर्वात अगोदर सुशीला मोटर्सला भेट द्या. तुम्हाला व्यवस्थित रेटमध्ये, माफक दरामध्ये त्या ठिकाणी सर्व्हिस मिळेल, गाडी मिळेल. त्यामध्ये आवर्जून ज्यांना कोणाला बाईक घ्यायची असेल तर सर्वात अगोदर एकच नाव, सुशीला मोटर, आणि त्याचे सर्व रुपेश भाई दलवी यांचा हा सन्मान तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. सुनील पाटील गोल्डन मॅन यांच्या वतीने या ठिकाणी सुशीला मोटरचे सर्व रुपेश भाई दलवी यांचा हा सन्मान. धन्यवाद. तर टॉसला दोन्ही कॅप्टन या, कळवे आणि एका बाजूला जोहे.
तर टॉसला आपण इथे इन्व्हाइट करूया सुशीला मोटर्सचे सर्वे सर्व रुपेशदा दळवी आणि आमचे सुंटी मामा तुम्ही देखील चला टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. धन्यवाद. सेकंड राऊंडची पहिली लढत, एका बाजूने टीम सिद्धिविनायक कळवे तर दुसऱ्या बाजूने मायकल जोहे. होम टीम मायकल जोहे त्यांच्या विरोधामध्ये टीम सिद्धिविनायक कळवे आपल्या पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना आपण इन्व्हाइट करतोय. चला सिद्धिविनायक कळवे आपला प्रतिनिधी पाठवा. आज या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांची उपस्थिती आपण पाहता, जी मालिका वीरासाठी आपण 2 व्हीलर बाईक पाहताय होंडा शाईन 100, ही ज्या मोटर्समधून आले, ज्या शोरूममधून आले ते सुशीला मोटर्सचे सर्वे सर्व सन्मान्य रुपेशजी दळवी साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मोस्ट वेलकम. आणि ज्यांनी ती पुरस्कृत केले ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक, युवा उद्योजक आणि नुकतीच ज्यांची नवनिर्वाचित हमरापूर विभाग मूर्तिकार संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाले ते सर्वांचे लाडके सुनील पाटील अर्थातच सोंटी शेठ यांचं सुद्धा शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं नुकताच झाला. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेतो. रुपेशजी दळवी साहेबांच्या शुभ हस्ते एका बाजूने टीम सिद्धिविनायक कळवे, दुसऱ्या बाजूने टीम मायकल जो, एका बाजूने सिद्धेश मोकल, दुसऱ्या बाजूने निखिल डाऊर. टेल इज अ कॉल अँड इट इज अ टेल. निखिल, निर्णय काय असेल? 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊयात. निर्णय अजूनही पेंडिंग आहे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, दुसऱ्या फेरीतली पहिली लढत सिद्धिविनायक कळवे हॅव वन द टॉस, डिसिजन इज पेंडिंग. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जिथे जोडले जातील रोशनजी पाटील सर. धन्यवाद अविनाश ठाकूर. तर समालोचक मित्र आमच्या या परिसरातील एक नामांकित युवा समालोचक. गतवर्षी पनवेल तालुक्यातील उरण तालुक्यातील नामांकित स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळाला आणि याही वर्षी तो आवाज तुम्हाला रायगडमधील कानाकोपऱ्यामध्ये ऐकायला डेफिनेटली मिळेल. कारण समालोचन क्षेत्रामधला त्यांचा खरं तर मराठी भाषेचा जो फ्लुएंट मराठी भाषा ही फार गरजेची आहे. आणि त्याचबरोबरीने मैदानाचा असलेला अभ्यास तोही नवोदित समालोचकासाठी फार महत्त्वाचा असतो. आणि त्या सर्व गोष्टींमध्ये परिपक्व असणारा अविनाश या समालोचक म्हणून आपल्यासोबत जॉईन झाला आहे, त्याचं देखील विशेष कौतुक करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना सुरुवात होईल. 2 व्हीलर बाईक खरं तर स्वप्नपूर्ती या ठिकाणी होईल. एका खेळाडूला एक बाईक मिळेल. आपल्या आयुष्यातील मालिकावीर जो खेळाडू राहील त्याला मात्र ती बाईक दिली जाईल. होंडा शाईन नामांकित. खरं तर ही बाईक तुम्ही सध्या पाहताय, या बाईकचे पुरस्कर्ते सुनील पाटील, उपाध्यक्ष अमरापूर विभाग मूर्तिकार संघटना, त्यांच्या माध्यमातून ही बाईक देण्यात आलेली आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. 92चं टार्गेट 92 धावांचा पाठलाग करायचा असेल तर मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तोडफोड आणि विध्वंसक फलंदाजीच करावी लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हीही सज्ज आहोत हे सांगावं लागेल. तुम्हाला आठवत असेल खरं तर साऊथ आफ्रिका आणि एका बाजूला ऑस्ट्रेलिया संघामध्ये तो सामना 400+ धावा, 434, आणि तिथून मात्र कोणालाही वाटलं नव्हतं धावांचा पाठलाग होईल. आणि 3 तासामध्ये तो रेकॉर्ड साऊथ आफ्रिकन टीमने मोडीत काढला होता. हर्षल गिब्सने केलेल्या 175 धावा, मार्क बाउचरने मिडल ऑर्डरला केल्या 50 धावा. कोण विसरेल हा इतिहास, हा रेकॉर्ड. तसा रेकॉर्ड आता मैदानाच्या आतमध्ये टीम धोंडपाडाला करावा लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर मात्र आक्रमण आणि आक्रमणच मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. धोंडपाडा संघाच्या फलंदाजांना बंटी कडू आणि त्याच्या बरोबरीने असणारा प्रथमेश मात्रे. बंटी कडू स्ट्रायकिंग याला बॉलिंग मार्कमध्ये मुन्ना पटेलचा पहिला बॉल खोलात टाकला. लाऊड अपील, जोरदार अपील पाहायला मिळाली. अप्रतिम बॉल डिलिव्हर्ड केला. पहिला चेंडू आपण जर पाहिला असं वाटलं होतं की बंटी कडूला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. जबरदस्त गोलंदाजी. जर का चेंडू आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला असता तर मात्र बंटीला यावं लागलं असं. परत डगा उठला. गोल्डन डकचा शिकार व्हावं लागलं असं. 18.40 पर ओव्हर 5 षटकांच्या सामन्यामध्ये 92 धावांचा पाठलाग करताना 18च्या वर सरासरी राखायची आहे. आणि सुरुवात झाली आहे. मिड विकेटला हा फटका आहे आणि फटका फसलाय. बघा या अँगलने कॉमेंट्री बॉक्स कडून मात्र हा क्षेत्र दिसत नाहीये, परंतु फटका चांगला होता आणि त्याहीपेक्षा चांगला झेल टिपला मिड विकेटला. पहिला धक्का दिला बॅटिंग करताना टीम धोंडपाडा या संघाला गोलंदाज मुन्ना पटेलने.
धन्यवाद. 92 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी कधीच देणार नाहीये. त्यामुळे इथे एक आश्वासक सुरुवात हवी आहे. या ठिकाणी सुरुवातीला चांगला स्टार्ट हवा आहे. बॅटिंग करणाऱ्या धोंडपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी तर दुसऱ्या बाजूला जो विकेट मिळाला आहे त्याच मोमेंटमला पुढे घेऊन जायचा. मुन्ना पटेलला संपूर्ण हमरापूर टीमला कुंदन दाभाडे या संघाला लीड करताना पण त्या ठिकाणी पाहत आहे. निलेश गवाणकर काय बॅटिंग झाली होती. स्वतःहून मैदान सोडलंय त्यामुळे आता ही खेळाडूतीत म्हणावी लागेल. कारण आता DRS सिस्टम नाहीये त्यामुळे चेक केलं असतं बॉल बॅटला लागून हातामध्ये ट्रॅव्हल झालेला आहे का नाहीये. आणि ते खेळाडू बाद. 1 मोर विकेट डाऊन. आल्या पावली माघारी मरतावं लागेल फलंदाजाला. चला आता मैदान सोडलंय. पंच निर्णय देतील. चला आपण आता मी मगाशीच म्हटलं बॅटकट आणि LBW साठी रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू फक्त बिमर आणि वाईट साठी राहील. त्यामुळे हे तंत्र आतापर्यंत विकसित झाले. काल मगाशी चर्चा झाली की BPL मध्ये सुरुवात झाली रिव्ह्यू सिस्टमला. प्रिन्स मूव्हीज खरं तर हे चॅनल आहे ज्या ठिकाणी भिवंडी प्रीमियर लीगचं आयोजन आहे. त्याच्या माध्यमातून आता खरं तर रिव्ह्यूला देखील सुरुवात झाली आहे. परंतु या गोष्टी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणण्यासाठी तुम्हालाही थोडासा एक्सपेन्स करावा लागेल. कारण थोडासा अधिकचा खर्च आणि त्यामुळे चांगले डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतील. विकेट मिळालाय. हा विकेट जातोय खरं तर आता पुन्हा एकदा मुन्ना पटेलच्या खात्यामध्ये. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 4थ्या क्रमांकावरती कुंदन कडू. 2 खेळाडू शून्यावरती बाद झाले. अजूनही अकाउंट ओपन झालेलं नाही. टार्गेट 92चं आहे. प्रचंड मोठं टार्गेट. एव्हरेस्ट पर्वतासारखं हे खरं तर आव्हान उभं केलं या मैदानावरती पहिल्या सत्रामध्ये हमरापूर टीमने. आणि त्याचा पाठलाग करताना त्याला सर करताना मात्र सुरुवातीला थोडीशी अडखळ सुरुवात झाली किंवा त्याहीपेक्षा बिकट परिस्थिती झाली आहे. 2 प्रमुख फलंदाज मैदानाच्या बाहेर गेले. 4थ्या क्रमांकावरती कुंदन कडू. एका बाजूला प्रथमेश म्हात्रे नॉन स्ट्रायकिंग याला. बॉलिंग मार्कवरती मुन्ना ज्याने 3 बॉल टाकले. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आला हा खेळाडू. जर का इथे विकेट मिळाला त्या स्पर्धेतला पहिला गोलंदाज होईल जो सलग 3 विकेट घेईल. जो विकेट हॅट्रिक पहिली या ठिकाणी पूर्ण करेल. दबाव थोडासा राहील आता गोलंदाजावरती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काय कमालीची पार्टनरशिप. मराठमोळा ऋतुराज गायकवाड आणि त्याच्या बरोबरीने चेस मास्टर विराट कोहली. असं म्हणतात ना किताबों पे धूल बैठने से कहानियां खत्म नहीं होती. कमबॅक कमालीचं. लॉफ केला. एक्सा कव्हरला. झेलची शक्यता होती. 3ऱ्या-4थ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल सुटला. संधी निर्माण झाली. त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते रोहित. जर्सी नंबर 45 हिटमॅन शर्मा आणि ऋतुराज गायकवाडने आता करता सेंचुरी पूर्ण केली. क्या बात आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार ज्याने मात्र आता साऊथ आफ्रिका टीमच्या अगेन्स्ट खूप दिवसानंतर पुनरागमन करत असताना सेंचुरी पूर्ण केली. अभिनंदन. विराट कोहली देखील आता उंबरठ्यावरती 91. चांगली भागीदारी. 247ला 2 अशी अवस्था. पुन्हा एकदा ओव्हर पिच. तो क्षेत्ररक्षक यावेळेला कमालीचे एफर्ट्स. झेल सुटला असला तरी मात्र कॉन्फिडन्स त्याचा गमावलेला नाहीये. त्याने काय फिल्डिंग केली आहे. रन आउटच्या स्वरूपात सांघिक यश मिळेल टीम हमरापूरला. आणखीन एक धक्का बसतोय धोंडपाडा टीमला. धन्यवाद. तर या ठिकाणी तांबडशेत गावचे महेंद्र दादा पाटील यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. मी प्रवीण दादा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते महेंद्र पाटील यांचा सन्मान करावा. खरं तर या ठिकाणी आता 92 धावांचा पाठलाग करणं तितकं सोपं राहिलेलं नाहीये टीम धोंडपाडासाठी. कारण सुरुवातीचे टॉप ऑर्डरचे 3 खेळाडू या ठिकाणी बाद झालेत. असं म्हणतात ना पत्त्याचा बंगला त्याला फुंकर मारावी आणि तो अलगद खाली कोसलावा. तशीही खरं टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे. खाली पडली आहे. 3 खेळाडू बाद झाले. त्यामुळे दबाव हा पूर्णपणे आता राहील धोंडपाडा संघावरती. टार्गेट आहे 92चं. 2 धावा 3 धावा स्कोर कार्डवरती. अजून 89 धावा हव्यात. मैदानाच्या आतमध्ये चाललाय विश्वनाथ भोईर. विश्वनाथ नॉस्टॅकिंग याला पुढे आले. डान्सिंग डाऊन द विकेट. क्या बात आहे. स्टेप आउट होऊन मात्र हा ड्राईव्हचा फटका होता. डीप मध्ये फिल्डर लावला होता आणि इथे मात्र
2च धावा. सलामीचा खेळाडू प्रथमेश अजूनही मैदानामध्ये उभा आहे आणि हा सामना जिंकण्यासाठी प्रथमेशला एक मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल. पहिलं षटक राहिलं खरं तर निर्णायक. या षटकामध्ये मुन्ना पटेलने आपली गुणवत्ता कौशल्य नैपुण्य सिद्ध करत असताना 3 गडी बाद केले, 2 गडी त्याच्या खात्यामध्ये गेले, 1 रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश मिळालं. धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4. क्या बात आहे. सुरुवात धमाकेदार. आधुनिक क्रिकेट आपण पाहिला, फास्ट क्रिकेटमध्ये सध्या ही गरज आहे डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची. परंतु यावेळेला विध्वंसक फलंदाजी करणारा खरं तर जमायकन स्टाईलने तुम्हाला फलंदाजी करावं लागेल. तुम्हाला आठवावं लागेल कार्लोस ब्राथवेट, अँड्रू रसेल, क्रिस गेल जे खरं तर धमाके करतात फलंदाजीमध्ये. सध्याच्या घडीला भारतीय संघाचा अभिषेक शर्मा, त्याला आठवावं लागेल. तेव्हा धावांचं पाठलाग होईल, कारण त्यांची बॅटिंग स्टाईल वेगळी आहे, नॅचरल. ते मात्र बॅटिंग स्टाईल त्यांची राहिली आणि आक्रमण हेच त्यांचं खरं तर प्रमुख अस्त्र राहिलं. आणि यावेळेला तेच करावं लागेल फलंदाजांना जर का सामना जिंकायचा असेल. पर ओव्हर मागे जो ॲव्हरेज कॅल्क्युलेशन होता तो आता प्रचंड वाढला आहे, कारण पहिल्या षटकामध्ये मुन्ना पटेलने फक्त 4च धावा दिल्या. आता हव्यात त्या ठिकाणी 88, 22 सरासरी राखावी लागेल. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज त्या ठिकाणी येताना आपण पाहत आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये रोनाल्ड, फुटबॉलमधला नाही तर हमरापूरचा आहे रोनाल्ड, बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. सेकंड ओव्हरसाठी एकाच एंडने गोलंदाजी होताना आपण पाहता या मैदानावरती. समोरच्या दिशेने षटकार चौकार ठोकणं तितकं सोपं नाही आहे, पण डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी पोषक आहे. यावेळेला देखील फटका फसलाय, डीपमध्ये नाही आहे तर 30 सर्कलच्या आतमध्ये झेल टिपलाय मुन्नाने. क्या बात आहे. मुन्ना व्यस्त राहिलाय. मुन्नाने मात्र आणखीन एक झेल टिपत असताना दुसरा या ओव्हरमध्ये पहिला आणि टोटल 4था धक्का बसला टीम दोनपाडाला. धन्यवाद. तू चल मैं आया, ही परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे दोनपाडा संघाची. धावांचा पाठलाग करताना हा संघ भरपूर मागे राहिला आतापर्यंत, कारण टार्गेट प्रचंड मोठा आहे. मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती मुकेश कडू दाखल झालाय. खरं तर आमचे मित्र राज कडू जे सध्या पेणमध्ये वास्तव्याला आहेत, त्यांचाही आवर्जून उल्लेख करेल. DK चषकासाठी खूप मोठं योगदान त्यांचं राहिलंय. आणि यावेळेला मुकेश कडू 6व्या क्रमांकावरती येताना त्यांना आपण पाहत आहे. आदळलेला आपटलेला चेंडू थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता, परंतु अनप्लेएबल डिलिव्हरी. पंचांचा इशारा, वाईड बॉल, 1 फॉर 1 ओव्हर. एक बाउन्सर तुम्ही वापरू शकता एका षटकामध्ये, ही सूचना मात्र आता पंचांनी ऑफिसर्सने मात्र त्या ठिकाणी दिली आहे. गोलंदाज रोनाल्डोला वाईडच्या स्वरूपात त्या ठिकाणी एक अतिरिक्त रन्स ऍड होईल. धावा स्कोर कार्डवरती तब्बल 5 धावा. या ही वेळेला स्विंग अँड मिस. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी राहिली, फलंदाजी तितकी सुंदर. खरं तर कुंदन दाभाडेने जे फाईन लेगला षटकार मारले ते कौतुकास्पद होते. एखाद्या खेळाडूचा स्ट्रॉंग झोन किंबहुना कित्येक वर्ष दिलेलं योगदान तेही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्याचबरोबर विशालला पण पाहिलं, विशालने चांगली बॅटिंग केली. सुशांत थोडासा अपयशी राहिला आणि निलेश गवाणकर. क्या बात आहे. यावेळेला स्कूपचा प्रयत्न आहे, थोडा टेक्निक वापरायची होती फटक्यासाठी, परंतु इथे चेंडूने बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. मी मगाशी म्हटलं हा सामना जिंकायचा आहे तर तुम्हाला आक्रमण करणं बंधनकारक राहील, आणि आतापर्यंत आक्रमणापासून मात्र लांब ठेवलं आहे हमरापूर टीमने दोनपाडा संघाच्या फलंदाजांना. फक्त आणि फक्त आपण जर पाहिलं डॉट बॉल, विकेट याच प्रक्रिया सध्या चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकार दुर्मिळ झालेत या सामन्यामध्ये. षटकार चौकार केव्हा येतील याची प्रतीक्षा आता दोनपाडा संघाच्या डगआउटला लागले. मिडल ऑर्डरचा खेळाडू 6व्या क्रमांकावरती आलाय मुकेश कडू, त्याच्याबरोबरने प्रथमेश म्हात्रे. स्ट्राईक एंडला याही वेळेला आपण पाहिलं प्रॉपर टायमिंग नाहीये. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याची शक्यता होती. कॉटन बोल्ड झाला असता खेळाडू, परंतु जीवनदान. किस्मत भी बहादुरों का साथ देते. नशिबाने साथ दिली, परंतु कर्तृत्व पुढे घेऊन जाईल का दोनपाडा संघाला पुढे विजयाकडे हे देखील पाहावं लागेल. नशीब तुम्हाला
प्रत्येक वेळी साथ देणार नाही, पण कर्तृत्व तुमचं तुम्हाला नक्कीच पुढे घेऊन जाईल. त्यामुळे इथे तुम्हाला कर्तृत्वाच्या जोरावरती स्वतःला सिद्ध करावं लागेल. यावेळेला ही जीवनदान मिळालं, एक धाव आली. अजून सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या 6 आहे. 92चा चेस करायचा आहे, फक्त 6 धावा धावफलकावरती. 86 धावांची गरज. रिव्हर्सचा फटका, अल्टी पलटी, आणि इथे मात्र बॉलला केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. कमालीचा फटका, इम्प्रोव्हायझेशन प्रतिमेशचा हा कणकणीत चौकार. जबरदस्त फटका, वेगवान खरं तर लोअर फुल टॉस, त्याच्यावरती खरं तर स्टान्स बदलला आणि त्यानंतर आपण पाहिला लॅप शॉट. प्रथमेशच्या माध्यमातून सलामीचा खेळाडू मैदानामध्ये उभा आहे आणि आतापर्यंत 10 धावा, डबल डिजिटमध्ये धावसंख्या पोहोचली आणि तीही दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना. 92चा पाठलाग करताना गुडघा टेकत हा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरुवातीलाच केला होता. बॉलच्या मेरिटनुसार खेळावं लागेल. जर का तुम्ही सरळ पोझिशनमध्ये बॉलला स्क्वेअर लेगकडे टार्गेट केलं असतं तर कदाचित मोठा फटका कन्वर्ट करता आला असता. फक्त इथे एक धाव आली. या एका रनने मात्र षटक क्रमांक दुसरं संपलं. धावा स्कोर कार्डवरती लागल्या तब्बल 11. आता येणारे 18 चेंडू विजयासाठी 81 धावा. 81, 18 बॉल 81. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 11 धावा. सेकंड स्पेल मध्ये आलेत मुन्ना पटेल. मुन्ना पटेल मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. मुन्ना सांगतोय खरं तर पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी त्यांनी केली, आता यावेळेला पुन्हा एकदा कमबॅक करेल का हे देखील पाहावं लागेल. समोर प्रथमेश स्ट्राईक एंडला सलामीचा फलंदाज आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे, तोही आक्रमक आहे. गुडघा टेकलाय, तेज सर्रार, फास्ट अँड फ्युरियस, प्रचंड वेग या बॉलमध्ये पाहिला मुन्नाचा. भन्नाट वेग, भरधाव वेगाने हा बॉल टाकत असताना मुन्नाला पाहिलं. खरं तर यशवंतराव द्रुतगती महामार्ग आपण पहिला पुणे मार्ग, ज्या महामार्गात एवढ्या वेगाने गाड्या धावतात त्या वेगापेक्षा डबल वेगाने हा बॉल डिलिव्हर केला. जबरदस्त वेग होता, अप्रतिम वेगवान गोलंदाजी आणि परफेक्ट ब्लॉकरला बॉल टाकला. निर्धाव चेंडू. 17 बॉल 81 खरं तर पाठलाग करायचा मैदानामध्ये. टीम दोन पाडाला खतर स्टेप आउट होत खेळत असताना प्रयत्न पुढे आले होते. प्रथमेश याही वेळेला सिंगल आले. मुन्नाने मात्र काय जबरदस्त कमबॅक करून दिलं. पहिल्याच ओव्हरमध्ये डॉमिनेट केलं धोनपाडा टीमला. सुरुवात जी अपेक्षित होती धोनपाडा संघाला ती मात्र मिळाली नव्हती. पहिला बॉल लॉंग ऑफला फटका फसला, झेलबाज झाले फलंदाज त्या ठिकाणी बंटी. आणि तदनंतर मात्र हे कमबॅक आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी हमरापूर टीमचं. याही वेळेला ब्लाइंड स्ट्रोक, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, आणि लेग बाईट्सच्या स्वरूपात रन मात्र या ठिकाणी मिळेल. तर सन्माननीय प्रभाकर घरत साहेबांचं इथं आगमन, त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती खास करून या संपूर्ण आयोजकांच्या वतीने जे ग्रामस्थ जोह्याचे प्रतिष्ठित नागरिक या स्पर्धेचा आनंद मैदानाच्या अवतीभोवती राहून घेत आहेत त्या सर्वांना प्रेमाची विनंती, आपण मंचावरती येऊन आसन असतं बा, आपली जागा ही मंचावरती आहे. सर्व प्रतिष्ठित नागरिक, पाण्याची मागणी मैदानामध्ये होतोय आणि लगेचच ड्रिंक्स घेऊन आमचे आयोजक त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळाले. मुन्नाने मात्र इम्प्रेस केलं या स्पर्धेमध्ये. विकेट अगदी प्रॉपर विकेट आहे, टणक विकेट आहे. आउटफील्ड सुंदर या मैदानाचे आहे. खरं तर खडकाळ जागा आहे आणि या खडकाळ जागावर तुम्हाला नेहमी टणक आउटफील्डच पाहायला मिळेल. त्यामुळे जर का तुम्ही ग्राउंड शॉट जरी खेळले तर त्याचा फायदा त्या टीमला होईल, कारण वेगाने बॉल ट्रॅव्हल होईल या विकेटवरती, या मैदानावरती. आणि इथे मात्र प्रत्येक फलंदाज आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. समोर पुन्हा एकदा प्रथमेश गुडघा टेकलाय, कवचला टार्गेट करायचा. निलेश गव्हाणकर बॉलच्या मागे धावतोय. जर्सी नंबर 100 महाराष्ट्र पोलीस. बॅटिंग मध्ये लाजबाब योगदान, फिल्डिंग मध्ये देखील त्याच्यापेक्षा चांगलं योगदान. आणि इथे मात्र आणखीन एक विकेट मिळालाय टीम हमरापूरला. खेळाडू बाद झालाय प्रथमेश म्हात्रे. थँक्यू.
कमालीचे एफर्ट्स, लाजवाब निलेश गवाणकर. खरं तर या मैदानाची देखरेख करणारे आणि सर्व मेंटेनन्स पाहणारे आमचे सन्माननीय सुदर्शनजी मोकल उर्फ बालगुड्डू यांचंही विशेष कौतुक करावं लागेल. कारण मी सकाळी सांगितलं या परिसरासाठी, हे नंदनमाना क्रिकेट खेळासाठी किंवा अनेक इव्हेंटसाठी हे मैदान तयार झालं. आणि या मैदानावरती फक्त जोहे गावाच्या स्पर्धा होत नाही आहेत, तर मात्र रावे गाव असेल, हा संपूर्ण हमरापूर विभाग, त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा तुम्हाला होताना पाहायला मिळाला, याही पुढे होताना पाहायला मिळतील असं हे क्रीडांगण. आणि या क्रीडांगणावरती आपण सध्या पाहत आहे रोडलँड्स ग्रुप जोहे आयोजित स्वर्गीय नवनाथ गरजमूर्ती मैत्री चषक 2025 हे शानदार पर्व डॉमिनेट केलंय. खरं तर आपण पाहिलं हा संघ पूर्णपणे बॅकफुटला चाललाय, विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेस मास्टर विराट कोहली एक वेगळा रेकॉर्ड प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाला. 97 वन मॅन आर्मी 87 बॉल 97. ऋतुराज बाद झाला, 100 त्याने पूर्ण केल्या. आता विराट कोहली 100 पूर्ण करेल का हेही पाहायचं आहे. चांगली खरं तर भूमिका साकारली, चांगली भागीदारी झाली. परंतु या मॅचमध्ये आपण जर पाहिलं प्रचंड मागे राहिला आता धोंडपाडा संघ टार्गेटपासून. मोठ्या मार्जिनने कदाचित पराभूत व्हावं लागेल. 77 धाबा पाहिजे त्या ठिकाणी. जरी प्रत्येक बॉलला षटकार मारला तर 72 होतील, त्यामुळे 5 रन्सने पराभूत व्हावं लागेल असं हे टार्गेट आता आलंय खरं तर धोंडपाडा संघासमोर. अशक्यप्राय असं आव्हान. लीग स्टेजमध्ये जेव्हा अशा कंडिशनला सामना येतो तेव्हा जिंकणाऱ्या संघाला नेट रन रेटचा फायदा होतो. त्या गुणतालिकेवरती त्याला प्लसमध्ये पॉईंट्स मिळत आहेत. जसे आपण नुकतीच पाहिली बिग बॅश रायगड 40+ अप्रतिम आयोजन होतं. NISMचं मैदान ते खरं तर मोपाड्याचं. आणि त्या खरं तर बिग बॅश लीगमध्ये आपल्या गावचा 40+ क्रिकेटर महाराष्ट्र पोलीस बाबू नागे खेळताना पाहायला मिळाला. त्या स्पर्धेमध्ये आमचे गोपीदादा देखील खेळताना पाहायला मिळाले, जे खरं वीर मराठा जोहे संघाचे सदस्य होते. आणि इथे आपण पाहता महाराष्ट्र पोलीस निलेश गवाणकर, जबरदस्त एफर्ट्स. मला आठवण होते एकंदर सचिन म्हात्रे, आशिवराजे आणि प्रसाद पाटील जे देखील महाराष्ट्र पोलीस आहेत, पण चांगली आजही त्यांच्या माध्यमातून भूमिका राहिली क्रिकेट जगतामध्ये. असे खेळाडू आमचे तेजस म्हात्रे 100 नंबर किंजल ट्रॉफीचे आयोजक. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग मार्कमध्ये स्वतः गोलंदाज आता येताना आपण पाहत आहे निलेश गवाणकर. समोर फलंदाज सज्ज आहेत भाई भोईर. नॉन स्ट्रायकिंग एंडला मुकेश कडू. ड्राईव्ह करत असताना हा सामना एकतर्फा झाला. एकतर्फा प्रेमामध्ये मजा नाही आहे, एकतर्फा सामन्यामध्ये देखील मजा नाही आहे. प्रेक्षकांना आतुरता आहे हा सामना अटीतटीचा व्हावा, हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जावा, पैसा वसूल लढती या प्रेक्षकांना पाहायला मिळाव्या. सामना कोणीही जिंको कोणीही हरू द्या, परंतु आम्हाला हा सामना थोडासा रोमांचकच पाहायला मिळावा अशा अपेक्षेने आलेले प्रेक्षक जे प्रत्यक्षरित्या या मैदानात उभे आहेत आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं पुन्हा एकदा रोडलँड्स ग्रुप जोहे आयोजित स्वर्गीय नवनाथ गरजमूर्ती मैत्री चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. कारण आपल्या उपस्थितीमुळे या स्पर्धेला एक वेगळी शोभा मिळाली. या स्पर्धेचं रूप आणखीन पालटलं, चांगलं झालं आहे. त्यामुळे आपण दररोज येत राहा, रोज या स्पर्धेचा आनंद घेत राहा आणि असंच सहकार्य आम्हाला करत राहा. आणि त्याचबरोबर साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून हे टेलिकास्ट होताना आपण पाहत आहे. घर बसल्या जे प्रेक्षक आता आमच्या समोर जॉईन झालेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मंचावरती पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहिली सकाळी. खरं तर आमचे सकपाल साहेब जे महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. आणि आज खरं तर या स्पर्धेचा पहिला दिवस. उद्या देखील तुम्हाला चांगल्या लढती पाहायला मिळतील. 7 डिसेंबर या स्पर्धेचा शेवटचा दिवस. सुपर रेटच्या लढती असतील, ज्या ठिकाणी सुपर संडे तुम्हा सर्वांना एन्जॉय करायला मिळेल. या स्पर्धेचा कोण असेल स्पर्धेतला मालिकावीर, मैत्री चषकाचा पहिला बाईकचा मानकरी कोण राहील, कारण पहिल्यांदा बाईक या ठिकाणी स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफीज तुम्ही आपण आमच्या मंचासमोर पाहताय. जबरदस्त आयोजन नियोजन. मिस टायमिंग आहे, फटका मिस क्यूड झालाय. शतरक्षक जज करतोय ऑस्ट्रेलियन स्टाईलने, मात्र हा झेल टिपलाय. आणि इथे मात्र आणखीन एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू बाद झालाय भाई भोईर. धन्यवाद. 6वा खेळाडू बाद झाला. डगआउट सांगत असेल तर सगळ्यांनी खेळ मिळेल, कारण 6वा खेळाडू बाद झाला. धावा कमी आहेत फक्त. आत्तापर्यंत आपण जर पाहिल्या त्या ठिकाणी 14 धावा आहेत. बॉलस पॅक ड्राईव्ह हा फटका होता. ओव्हर पिच बॉलवरती त्या ठिकाणी ड्राईव्ह करत असताना पाहिला हा फटका. एकच धाव या ठिकाणी मिळाली.
या मॅचमध्ये आता 6 बॉलमध्ये तब्बल 73. चला आता स्पीडअप करा प्लीज, विनंती राहील. एखादा नवीन गोलंदाज असेल त्याला त्याची इच्छा पूर्ण करा, त्याला ओव्हर द्या. एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळताय त्याच्याकडे देखील जर का कॅलिबर्स असतील, बॉलिंग टाकण्याची क्षमता त्याच्याकडे असेल तर त्याला संधी द्या, जेणेकरून पुढे तुम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये एखादा गोलंदाज उपस्थित राहिला नाही तर त्याची जागा तो नक्कीच भरून काढेल. तर त्यामुळे या ओव्हरसाठी गोलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये अमरापूर संघाचा मनीष कोटेकर. मनीष आलाय त्या ठिकाणी. मनीष कोटेकर हा खेळाडू अंतिम षटक फक्त आणि फक्त औपचारिकता पूर्ण करायची मॅचची. 3 ऑफिशियल्स पंच आपण पाहता, आमचे बंटी मात्रे, हनुमान नाईक, त्यांच्या बरोबरीने आमचे खरं तर अप्पा सर, स्वर्लेख पंच, चांगलं योगदान या स्पर्धेला त्यांचं देखील लाभलंय. कविश आमच्यासोबत जॉईन झालाय. मनीष कोटेकरचा पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, उजव्या अशा बाहेर टाकला. पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त रन्स. आता रन्स किती झाल्या त्या सांगून फायदा नाही, कारण 6 बॉलमध्ये बनवायचे होते 73. मार्जिन किती कमी करता येईल पराभवाचा तो प्रयत्न आता धोनपाडा संघाला करावा लागेल. प्रसाद भोईर अनुभवी खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला यावेळेला फटका चांगला आहे, उंची घेतली आहे. नो मॅन्स लँड. इथे मात्र हा चेंडू निर्जनसरी पडलाय. अगदी योग्य निर्णय. कधी कधी आपण जर पाहिला जजमेंट चुकलं की त्याचा मापदंड देखील तुम्हाला भोगावा लागतो. बॉल सीमारेषा पलीकडे जाताना पाहिला, यावेळेला मात्र निर्णय घेतला थांबण्याचा, कारण ऑलरेडी धावा प्रचंड आहेत आणि अशा ठिकाणी घाई करणं देखील तितकंच योग्य नाहीये. मनीषचा पुढचा चेंडू नशिबाची साथ, बॅटची कडा घेऊन मात्र बॉल चालला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप सीमा पार, चौकार. क्या बात आहे. बघा विराट कोहलीने मात्र आणखीन एक शतक झळकावलं. वेगळा रेकॉर्ड. आणि आजच्या दिवशी पहिल्या दिवशी स्पर्धेचा गर्द शुभारंभ आणि जोहेगावचे आमचे मित्र महेश घरत यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस मध्ये त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना संपूर्ण आमच्या आयोजकांच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आणि सर्व खेळाडूंच्या वतीनं वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपल्याला खरं तर दीर्घ आयुष्य लाभो, निरोगी स्वास्थ्य आपल्याला लाभो, हीच या स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वर चरणी प्रार्थना आम्ही या ठिकाणी करतोय. 1 साइडेड मॅच. चला नेक्स्ट मॅचसाठी मायकल जोहे आणि त्यांच्या बरोबरीने सिद्धिविनायक कळवे दोन्ही संघ रेडी राहा. हा सामना संपला की क्षणाचाही विलंब न लावता आपण लगेच मैदानामध्ये उतरा, कारण 2 सामने आम्हाला कव्हर करायचे सूर्य अस्ताला जाण्या अगोदर. हे सूचना मात्र आयोजकांच्या वतीने राहील दोन्ही टीमला. हा सामना जसा संपेल, ज्या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला त्याने लगेच मैदानात ताबा घ्या. प्ले अँड मिस. पुन्हा एकदा आपण जर पाहिला डॉट बॉल. 1 साइडेड मॅच. मोठ्या मार्जिनने मात्र आता विजयाच्या उंबरट्यावरती आलाय हमरापूर संघ. पहिल्या सत्रामध्ये 21 धावा केल्या होत्या कुंदन दाभाडेने. त्याच्या बरोबरीने प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं. 6 धावा सुशांत शेदबल, विशाल गोलुंबडे ज्याने 12 केल्या, रोहित शेदबल ज्याने 16 धावा केल्या आपल्या टीमसाठी. तदनंतर शुभम शेदबल 1 रनचं योगदान. निलेश कवानकर क्या बात आहे 15 धावा. आणि त्यांच्या बरोबरीने नागेशने देखील 6 धावांचं योगदान. बॉलिंगमध्ये देखील तितकंच चांगलं योगदान. पहिल्या षटकासाठी मुन्ना पटेल आले, त्याने 2 स्पेल टाकले. 2 स्पेलमध्ये त्याने विकेट काढले. टोटल 3 धावा खर्च केल्या 6. त्यामुळे हा सामना जिंकला टीम